नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल BKMPC स्टडीमध्ये। तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे आणि आपल्याला माहितीच आहे महाराष्ट्र पोलीस भरती निघालेली आहे। तर मित्रांनो 5 मार्च 2024 रोजी मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात होईल। तर आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती जी गडचिरोली आहे त्यामध्ये मित्रांनो पोलीस शिपाई जे आहे त्यांच्या किती जागा आहेत ते आपण प्रवर्गानुसार जिल्हा बघणार आहोत। तर या अगोदरही आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे प्रवर्गानुसार किती जागा आहेत ते आपण मित्रांनो व्हिडिओ केलेले आहेत। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि मित्रांनो चॅनलमध्ये जाऊन तुम्ही जे जाहिरातीमध्ये जे मित्रांनो दिलेले आहेत किती जागा दिलेल्या आहेत, तर प्रवर्गानुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा दिलेल्या आहेत तेही तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो गडचिरोलीमध्ये पोलीस शिपाईसाठी 742 पदे आहेत, जागा आहेत। तर मित्रांनो कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत तेही आपण पाहणार आहोत। आणि मित्रांनो पोलीस चालक जे आहेत गडचिरोलीचे त्याच्यासाठी किती प्रवर्गानुसार जागा आहे तेही आपण पाहणार आहोत याच व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओच्या लास्टपर्यंत तुम्ही सोबत राहा। तर पहा मित्रांनो, अनुसूचित जातीसाठी 121 जागा आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी 210 जागा आहेत। तर मित्रांनो जास्त दुसऱ्या जिल्ह्याच्या तुलनेमध्ये पुण्याच्या मागे मित्रांनो ज्या जागा आलेल्या आहेत, किती वॅकन्सी आहे ते प्रत्येक जिल्ह्याच्या, त्यामध्ये गडचिरोलीमध्ये चांगल्या जागा आहेत आणि एकूण 742 जागा आहेत। तर त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 121 जागा आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी 210 जागा आहेत। तर विमुक्त जाती अ साठी 54 जागा आहेत आणि भटक्या जमाती ब साठी 50 जागा आहेत। तर मित्रांनो भटक्या जमाती क साठी 57 जागा आहेत आणि भटक्या जमाती ड साठी 46 जागा आहेत। तर विशेष मागास प्रवर्गासाठी 46 जागा आहेत आणि इतर मागास वर्गासाठी मित्रांनो 158 जागा आहेत। मित्रांनो चांगल्या जागा आहेत। तर एकूण ज्या जागा आहेत ते 742 जागा आहेत आणि चांगल्या जागा आहेत मित्रांनो। तर पहा इथे जे सर्वसाधारण जे मित्रांनो महिलांसाठी आरक्षण सर्वसाधारण जे जागा आहेत त्यानुसार इथे कॉलम दिलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता। महिलांसाठी किती जागा आहेत, खेळाडूसाठी, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, पोलीस पाल्य यामध्ये जर तुम्ही बसत आहात मित्रांनो, तर यामध्ये तुम्ही नक्की प्रत्येक जिल्ह्याच्या प्रवर्गानुसार किती जागा आहेत, स्वतःच्या प्रवर्गामध्ये किती जागा आहेत त्यानुसारच मित्रांनो फॉर्म भरा, म्हणजे तुम्हाला मित्रांनो लागण्याची जास्त मित्रांनो शक्यता आहे। तर मित्रांनो अनाथासाठी जे माहीतच आहे तुम्हाला, ही जी तरतूद आहे महिला व बालविकास विभाग शासन निर्णय जो आहे त्यामध्ये एकूण रिक्त पदांच्या 1% इतके मित्रांनो पदे आरक्षित असतील। तर मित्रांनो इथे महत्त्वाची टीप दिलेली आहे। तर जिल्हा पोलीस शिपाई भरती कोणीही पैशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास संबंधित उमेदवारांनी त्याबाबतची अँटी करप्शन ब्युरो मित्रांनो गडचिरोली यांना दूरध्वनी क्रमांक यानुसार संपर्क साधावा। तर मित्रांनो प्रत्येक जी वॅकन्सी आलेली आहे त्याखाली हे दिलेलं आहे, संपर्क दिलेले आहेत आणि कोणीही पैशाची जर मागणी केली तर तुम्ही नक्की दूरध्वनी क्रमांक जे दिलेले आहेत तर त्यामध्ये तुम्ही संपर्क साधू शकता। तर मित्रांनो आपण आता गडचिरोलीचे जे पोलीस चालक आहेत त्याची जागा बघणार आहोत। तर पहा मित्रांनो, जे महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई चालक भरती जी आहे 2022-23 पोलीस अधीक्षक गडचिरोली, तर त्यामध्ये मित्रांनो पोलीस शिपाई चालक जे आहेत त्यासाठी एकूण पदे जी आहेत ते 10 पदे आहेत। तर मित्रांनो 10 पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई चालक पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे। तर यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे, तर अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी मित्रांनो जागा नाही। तर भटक्या जमाती ब साठी 1 जागा आहे, तर भटक्या जमाती क साठी 1 जागा आहे, तर भटक्या जमाती ड साठी मित्रांनो जागा नाही, विशेष मागास प्रवर्गासाठी जागा नाही, इतर मागास वर्गासाठी 2 जागा आहेत। तर SEBC साठी 1 जागा आहे, तर EWS साठी 1 जागा आहे आणि अराखीवसाठी मित्रांनो 1 जागा आहे। तर मित्रांनो एकूण ज्या जागा आहेत गडचिरोली जे पोलीस चालक आहेत त्यासाठी एकूण 10 जागा आहेत आणि यामध्ये मित्रांनो तुम्ही आरक्षण सर्वसाधारण महिला खेळाडू जे आहेत यामध्ये किती जागा आहे तेही तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो इथे टीप दिलेली आहे तेही तुम्ही पाहू शकता। तर त्यानुसार कोणी पैशाची मागणी केली तर तुम्ही इथे संपर्क साधू शकता मित्रांनो, हे तुम्हाला नंबर दिलेले आहेत। तर चॅनलला जास्तीत जास्त मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जे विद्यार्थी आपले पोलीस भरती करत आहेत त्यांच्यापर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ जाईल आणि त्यांनाही मित्रांनो एक प्रकारचा अंदाज येईल की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत प्रवर्गानुसार। धन्यवाद।